हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मूल्यांकन. परवा रविवारी जो बराच काळ रखडलेला जो पेपर होता सीसॅटचा किंवा GSचा प्रिलिम क्वेश्चन पेपर तो झालेला आहे. बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, सोपा होता, अवघड होता. यामध्ये जेव्हा आपण ॲनालिसिस करतो, क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस तेव्हा हा MPSCचा क्वेश्चन पेपर, प्रिलिमचा क्वेश्चन पेपर कसा होता नक्की? फार अवघड होता, फार डिफिकल्ट होता का फार इझी होता का मीडियम लेवलचा होता? ह्या पद्धतीचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रेंड ॲनालिसिस करणंही गरजेचं आहे. याचं कारण हे आहे की काही नाही म्हटलं तरी ह्या वर्षी आपल्याला परत एक प्रिलिम्स द्यायची आहे 2021ची, जरी डेट्स डिक्लेअर झाल्या नसल्या तरी. त्यामुळे या पद्धतीचं ट्रेंड ॲनालिसिस आणि त्या पद्धतीनं पुढच्या प्रिलिम्सचा पण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आता या क्वेश्चन पेपरची जी डिफिकल्टी लेवल आहे ती डिसाईड करताना आपण कोणत्या कोणत्या फॅक्टर्सचा विचार केला आहे ते पहिल्यांदा लक्षात घेऊ की बाबा कशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर तो डिफिकल्ट मानला जाईल आणि कशा पद्धतीच्या क्वेश्चनला आपण इझी मानतो. बेसिकली जर एखाद्या क्वेश्चनबद्दल स्टँडर्ड बुक्स, मग स्टँडर्ड बुक्समध्ये काय काय येतं? NCERT, स्टेट बोर्ड बुक्स आणि एखादं स्टँडर्ड रेफरन्स बुक जे मार्केटमध्ये आपण कॉमनली अवेलेबल आहे किंवा रेग्युलरली यूज करतो. या बुक्समध्ये जर ती इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल तर ते जनरली आपण कॅटेगराईज करताना त्यांना इझी क्वेश्चन्स, कारण ते अवेलेबल आहे आणि ते तुम्ही करणं अपेक्षित होतं. ती इन्फॉर्मेशन तुम्ही पाठ करणं किंवा तुम्हाला ते वाचून लक्षात ठेवणं गरजेचं होतं. तर हे सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही इझी क्वेश्चन्समध्ये टाकणं गरजेचं होतं. सेकंड, की जेव्हा आपण क्वेश्चन्सला विचार करतो की क्वेश्चन्स कुठल्या पॅटर्नमध्ये येतात, 1 लायनर, 2 लायनर आणि मल्टी लायनर. बेसिकली जरी एखादा क्वेश्चनबद्दलची इन्फॉर्मेशन पुस्तकामध्ये अवेलेबल असेल पण तो क्वेश्चन जर मल्टी लायनर असेल आणि जरी तो इझी असेल तरीसुद्धा तो क्वेश्चन आम्ही मात्र मीडियम कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे. कारण बराच वेळ तो वाचण्यामध्ये जातो, टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे आणि त्यामुळे प्रेशर वाढल्यामुळं तो क्वेश्चन्स आपल्याला इझी जरी असला तरी तो डिफिकल्ट वाटण्याची पॉसिबिलिटी असते. म्हणून जे मल्टी लायनर क्वेश्चन्स आहेत ते सगळेचे सगळे आपण मीडियम कॅटेगरीमध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तो डिफिकल्टी लेवल ठरवण्याची ती म्हणजे फॅक्च्युअल किती आहे, क्वेश्चन फॅक्च्युअल आहे का नाही. मग आता यामध्ये 2 प्रकारच्या फॅक्ट्स असतात. एक म्हणजे नॉर्मल फॅक्ट जी रेग्युलरली पुस्तकामध्ये अवेलेबल आहे आणि सेकंड म्हणजे ऑड फॅक्ट्स जे कुठेही स्टँडर्ड बुक्समध्ये अवेलेबल नाही आहे पण त्या टॉपिकशी संदर्भात कुठून तरी दुसरीकडून उचललेली आहे. तर ह्या ज्या ऑड फॅक्ट्सवाले जे क्वेश्चन्स आहेत, फॉर एक्झाम्पल स्वित्झर्लंडवाला क्वेश्चन आला तर अशा पद्धतीचे जो क्वेश्चन्स आहेत ते सगळेच्या सगळे आपण डिफिकल्ट कॅटेगरी टाकले आहे. कारण हे प्रश्न तुमच्या कुठल्याही स्टँडर्ड बुक्समध्ये अवेलेबल नाही आहेत. पण जर ती एखादी फॅक्ट डायरेक्टली पुस्तकात अवेलेबल असेल तर ते आपण सिम्पल फॅक्टमध्ये घेतोय कारण ती पुस्तकामध्ये डायरेक्टली अवेलेबल आहे. पण बऱ्याच वेळा असंही होतं की टू मच फॅक्च्युअल आहे की एकाच क्वेश्चनमध्ये 4 लाईनचे क्वेश्चन्स आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये फॅक्ट्स आहेत. जरी इझी असेल तरीसुद्धा बऱ्याच डीपमध्ये ती जाऊन फॅक्ट विचारलेली आहे. म्हणजे आपण करताना विचार केलेला असतो की एवढी फॅक्ट सफिशियंट. फॉर एक्झाम्पल जी तुम्हाला राज्य विचारले आहेत एन्शियंट इंडियामध्ये, आपण आर्यव्रतातली राज्य करून जातो पण ती जी राज्य विचारली आहेत ती कुठल्याही प्रकारच्या वाचनामध्ये आलेली नाही आहेत. तर ती स्टँडर्ड बुकमध्ये आहेत, इग्नोमध्ये आहे, पण ती डीप फॅक्ट आहे. त्यामुळं तो प्रश्न तुमचा टू मच फॅक्च्युअलमध्ये जातो. तर टू मच फॅक्च्युअल किंवा ऑड फॅक्ट्स या सध्या आपण जनरली डिफिकल्ट क्वेश्चनमध्ये कन्सिडर करतो. तर हे बेसिक कॅटेगरीशन. आणि एक फॅक्टर असतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की आपण जेव्हा MPSC राज्यसेवा या परीक्षेबाबतीत स्पेसिफिकली विचार करतो तर ह्यामध्ये एक मेजर चंक असतो जो तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये असतो, तो म्हणजे UPSCचा. आणि हे UPSCवाले कॅन्डिडेट्स NCERT, इग्नो हे बुकलेट्स वाचत असतात आणि त्यांच्या रेफरन्समध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे असं विचार करून नाही चालत की बाबा स्पेसिफिकली कोर MPSC जे कॅन्डिडेट्स आहेत ते जे प्रिपरेशन करणार आहेत त्यांना तो अवघड गेला आहे, नाही. ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. एखाद्या ठराविक चंकला हा प्रश्न जर येत असेल तर तो प्रश्न इझी किंवा मीडियम कॅटेगरीतच जातो. तर या पद्धतीनं हा फॅक्टर कधी विसरून चालत नाही. कारण UPSCचा कॅन्डिडेट तुम्हाला कॉम्पिटिटर म्हणून आहे आणि त्याला ती जर गोष्ट माहीत असेल आणि पोस्ट किती आहेत तुमच्या त्या हिशोबानं जर तुमच्या पोस्ट कमी असेल तर तुमचा कॉम्पिटिटर कोण आहे त्याला जर माहीत असेल आणि तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा अर्थ हा नसतो की प्रश्न अवघड आहे. याचा अर्थ हा आहे की तुमची इन्फॉर्मेशन कमी पडते. तर हे सगळे फॅक्टर कन्सिडर करून आपण या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलेलं आहे. तर या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला काय जाणवतं तर बेसिकली डिफिकल्ट क्वेश्चन्स किती होते तर 13%. म्हणजे 100 पैकी 13च प्रश्न अशा आम्हाला सापडले की ते फार डिफिकल्ट, टू मच फॅक्च्युअल किंवा ऑड फॅक्ट्समध्ये आहेत की जे स्टँडर्ड बुक्समध्ये पण अवेलेबल नाहीत. असे प्रश्न किती आहेत? 13% आहेत. आणि
मग मीडियम कॅटेगरी जी आहे ती 37 आणि इझी जे डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत, जे डायरेक्ट तुमच्या स्टँडर्ड बुक्समध्ये अवेलेबल आहेत, मग ते कुठलेही असू दे. बऱ्याच वेळा असं रिझन दिलं जातं की आम्ही NCERT वाचलेलं नाही आहे, तर हे तुम्ही रिझन देणं चुकीचं आहे, कारण ते स्टँडर्ड बुक आहे ते तुम्ही वाचणं गरजेचं होतं. आणि हे सगळे क्वेश्चन्स जे डायरेक्टली पुस्तकामध्ये अवेलेबल आहे ते किती पर्सेंट आहेत, ते तुमचे 50% आहेत. म्हणजे जर आपण मीडियम आणि इझी कॅटेगरी कन्सिडर केली तर 37 आणि तुमचं 50% हे दोन्ही मिळून मोठा चंक निर्माण होतो. नाही म्हटलं तरी मीडियम कॅटेगरीतलेही तुमचे थोडेफार क्वेश्चन्स हँडल होतात व्यवस्थितपणे, जर तुम्ही एक बेसिक नॉलेज असेल किंवा बेसिक रीडिंग व्यवस्थित केलं असेल तरीसुद्धा. तर हे दोन्ही चंक जेव्हा आपण विचार करतो तर फार कमी असा क्वेश्चनचा सेट होता की जो फार डिफिकल्ट होता, जो अटेम्प्ट करण्यालायक नव्हता किंवा सोडून देण्यालायक होता. पण मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन्स हे तुम्ही अटेम्प्ट करू शकत होता. फक्त यामध्ये टाईमचं प्रेशर होतं. मे बी टाईम प्रेशरमुळे तुम्हाला तो अवघड वाटला असू शकते, पण नॉर्मली क्वेश्चन ह्या 2 कॅटेगरीमध्येच जास्तीत जास्त आलेलं आपल्याला दिसून येतात. आता थोडंसं आपण विषयावाईज, सब्जेक्ट वाईज त्याचा ॲनालिसिस करूया की कुठल्या विषयामध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे. तर पहिला जेव्हा आपण पॉलिटीचा विचार करतो तो पॉलिटी हा कसा होता, हा थोडा इझी सेक्शन होता. इझी सेक्शन का होता, कारण पॉलिटी हा असा सेक्शन आहे का ठराविक बुकच्या सेटमध्ये फ्रेमवर्कच्या बाहेर जात नाही, स्पेसिफिकली कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर जात नाही. फार कमी वेळा तो कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर जाऊन क्वेश्चन विचारतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर स्वित्झर्लंडचा क्वेश्चन विचारला तर हा स्वित्झर्लंड तुमच्या कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्कमध्ये बसत नाही, तो ऑड फॅक्टमध्ये जातो. तर हे अशा पद्धतीचे ऑड प्रश्न फार 2च आहेत. मोस्टली प्रिव्हिलेज कमिटीसुद्धा ऑड नाही आहे, पण आपण ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्या स्टँडर्ड बुक्समध्ये वाचत नाही, म्हणून तो प्रश्न आपण डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकलं. पण जर बाकीचे जेव्हा प्रश्न बघतो तर स्टँडर्ड कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिस, फॉर एक्झाम्पल आपण लक्ष्मीकांत स्टँडर्ड रेफर करतो किंवा कोळंबे सरांचं रेफर करतो, तर या दोन्ही पुस्तकांमध्ये या सगळ्या स्टँडर्ड फॅक्ट्स आहेत. म्हणजे जर आपण इझी कॅटेगरीमध्ये बघितलं तर जे स्टँडर्ड जे आपण फोकस एरिया करतो, म्हणजे ज्युडिशियरी असू दे किंवा फंडामेंटल राईट्स असू दे, म्हणजे फंडामेंटल राईट्सवर क्वेश्चन आलेले आहेत, तर ह्या जेव्हा आपण 2 क्वेश्चनचा विचार करतो किंवा जे स्टँडर्ड क्वेश्चन्स आहेत त्यांचा विचार करतो, मनी बिलवर क्वेश्चन आलेला आहे, तर या मनी बिलवर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे तुमच्या स्टँडर्ड बुक्समध्ये असेच आहेच. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत हे तुमच्या इझी कॅटेगरीमध्ये जातात. पण जेव्हा आपण मीडियम कॅटेगरीचं विचारतो, मीडियम कॅटेगरीमध्ये आपण कुठले टॉपिक्स टाकलेले आहेत जे जनरली मुलं वाचत नाहीत. म्हणजे जर आपण पुस्तक उघडलं तर हे टॉपिक्स आपल्याला पुस्तकाच्या शेवटी आढळतात. ज्या जनरली आपण फोकस कुठं करतो, फंडामेंटल राईट्स, DPSP आणि FDs ह्याच्यावर फोकस करतो आपण, तिथंच आपला उत्साह कमी झालेला असतो. नंतरचे अमेंडमेंटपासून जे पुढचे टॉपिक्स असतात हे जनरली आपण इग्नोर करतो. तर हे जे टॉपिक्स आहेत, फेडरल नेचर ही कन्सेप्ट आहे. तर या पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत जनरली हे पण माहीत असणं गरजेचंच आहे. खरं म्हणजे हे पण इझीच आहेत. ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम तुम्ही दररोजच्या न्यूजपेपरमध्ये वाचणारी गोष्ट आहे, पण तरीसुद्धा आम्ही ते मीडियम कॅटेगरीत का टाकलेलं आहे, कारण हे जनरली आपण वाचत नाही जेव्हा नॉर्मल पॉलिटीचं कुठलंही पुस्तक वाचत असतो. त्यामुळे बघितलं गेलं तर पॉलिटी हा सेक्शन मीडियम आणि इझी कॅटेगरीमध्ये जात असतो. म्हणजे काय की हा नॉर्मल तुमच्या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन पेपर पॉलिटीच्या बाबतीत तरी गेलेला आपल्याला दिसून येत नाही, फक्त एका क्वेश्चनला सोडलं तर. हे जे इझी आणि मीडियम क्वेश्चन्स आहेत, हे इझी मीडियम क्वेश्चन जनरली आपण मूल्यांकनच्या ॲपमध्ये जे व्हिडिओ लेसन्स आहेत त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. म्हणजे यामधून आपण ती कन्सेप्ट म्हणा, ती फॅक्ट्स म्हणा, ह्या सगळ्या आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स ह्या फॅक्टशी रिलेटेड, म्हणजे बऱ्याच वेळा डायरेक्ट क्वेश्चन नसला तरी त्या गोष्टीचा जर तुम्ही अंदाज घेतला, ते पूर्ण लेक्चर जरी ऐकले असतील तरी तुम्हाला या गोष्टींचा आन्सर देणं सोपं जाणार आहे. जेव्हा आपण हिस्ट्रीचा विचार करतो, हिस्ट्री मात्र या क्वेश्चन पेपरमधला एक डिफिकल्ट सेक्शन होता. म्हणजे हिस्ट्री सेक्शन डिफिकल्ट का होता, तर कुठलीही फॅक्ट स्टँडर्ड बुक्समध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी सापडणार नाही. बऱ्याच वेळा हिस्ट्री हा ॲप्लाइड म्हणून आपण विचार करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण HSRAचा विचार केला, HSRAबद्दल आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत, पण बाकीच्या ज्या ऑर्गनायझेशन्स दिलेत त्या प्रश्नामध्ये, त्या प्रश्नाच्या ऑर्गनायझेशनबद्दल आपल्याला कुठेही माहिती आपल्याला सापडत नाही. म्हणजे हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत, फॉर एक्झाम्पल एन्शियंट इंडियातले किंगडमची नावं दिलेली आहेत, ती किंगडमची नावं आपण कुठेही वाचलेली नसतात. ह्या पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत की जे तुम्हाला एकाच ठिकाणी ह्या सगळ्या फॅक्ट्स अवेलेबल आहेत असं आपल्याला मिळत नाही आहे. म्हणजे फार कमी क्वेश्चन्स आहेत की जे इझी कॅटेगरी जातात. पण अगेन बरेचसे स्टुडंट जे आहेत ते एन्शियंट इंडिया ऑप्शनलला टाकतात, त्यामुळे हे पण क्वेश्चन्स त्यांना अवघड जाणार आहेत. म्हणजे किंग, त्यांची कामं काय होते, किंवा इव्हन नॅचरल हिस्ट्रीवर जो प्लायनीचा क्वेश्चन आला होता तोही क्वेश्चन जनरली NCERTमध्ये मेन्शन असला तरीसुद्धा मुलं वाचत नाहीत, त्यामुळे ह्या प्रकारचे प्रश्न अवघड जातात. म्हणजे सोप्या कॅटेगरीतले कुठले जाणार आहेत, फक्त फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला तर राजाजी आणि शिमला जी कॉन्फरन्स होती त्याची जी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे, ती क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जर तुम्हाला पाठ असेल, त्या पिरियडमध्ये सुद्धा थोडी कॉम्प्लिकेशन आहेच, तर ह्या पिरियडबद्दलच तुम्हाला थोडेफार इझी क्वेश्चन्स आहेत. पण बाकीचे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला
ॲप्लाइड किंवा एकाच ठिकाणी ह्या फॅक्ट्स तुम्हाला सापडणार नाही आहेत. त्यामुळे हिस्ट्री हा सेक्शन मात्र तुम्हाला अवघड आहे. फॉर एक्झाम्पल जनकबद्दल एखादा क्वेश्चन विचारला आहे, हे जनरल तुमच्या कुठल्याही पुस्तकामध्ये ही इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे. किंवा फॉर एक्झाम्पल प्रिन्सली स्टेट जी ब्रिटिश इंडियाच्या वेळी मर्ज झाली, आपल्याला मर्जिंग ऑफ प्रिन्सली स्टेट आफ्टर इंडिपेंडन्स माहीत असतं, पण ब्रिटिश काळातलं जी मर्जिंग आहे ते आपल्याला व्यवस्थित किंवा क्रोनॉलॉजिकली किंवा त्या व्यवस्थित फॅक्ट्स आपल्याला माहीत नसतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो, हिस्ट्री हा त्या क्वेश्चन पेपरमधला मात्र एक अवघड सेक्शन म्हणून कन्सिडर करायला काहीच हरकत नाही आहे. जेव्हा आपण जॉग्राफीचा विचार करतो, जॉग्राफी मात्र हा थोडासा इझी कॅटेगरीमध्ये जातो. म्हणजे यावरचे जे प्रश्न आहेत ते बेसिकली इझी कॅटेगरीमध्ये जास्त आहेत आणि थोडेफार तुमचे मीडियम आहेत. डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये फार कमी क्वेश्चन आहेत. स्पेसिफिकली जेव्हा आपण बघतो की इव्होल्युशन ऑफ अर्थच्या वेळची जी रॉक सिस्टीम आहे, धारवाड सिस्टीम किंवा कडप्पा, हे जनरली एकाच प्रश्नामध्ये दोन तीन प्रकारच्या फॅक्ट्स विचारल्यामुळे हे दोन प्रश्न आपल्याला अवघड झाले असतात. किंवा ऑप्टिमम पॉप्युलेशनचा जो प्रश्न आहे, तो ऑप्टिमम पॉप्युलेशनच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सायंटिस्ट विचारलेले आहेत किंवा त्यांच्या थिअरीजबद्दल विचारलेले आहेत. हे जनरली आपल्याला माहीत नसतं, तर ह्या ऑड फॅक्ट्समध्ये जातात आणि ह्यामुळे हे क्वेश्चन्स डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जातात. म्हणजे आपण बाकीच्या सगळ्या क्वेश्चन्सकडे बघतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मान्सूनची रिझन्स आहेत किंवा तुम्हाला ॲमेझॉन फॉरेस्ट आग लागल्यामुळे न्यूजमध्ये होतं, त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचंच होतं. म्हणजे असं नाही की बाबा अचानक कुठून तरी क्वेश्चन आला आहे, तो न्यूजमध्ये असलेली गोष्ट आहे, फार मोठी फायर निर्माण झाली होती, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं. बऱ्याच वेळा नंदुरबार तहसीलबद्दल पण कॉम्प्लिकेशन्स होता की अवघड क्वेश्चन होता. म्हणजे MPSCनं पूर्वीही म्हणजे 17 तालुके कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. मग तुम्हाला जर एखाद्या जिल्ह्याबद्दल, जो छोटा जिल्हा आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी तालुके आहेत किंवा कमी तालुके आहेत, त्या तालुक्यांबद्दल तुम्हाला माहीत असणं एक्सपेक्टेड होतं. त्यामुळे नंदुरबार तहसील हे तुम्हाला थोडंसं इझी कॅटेगरीत क्वेश्चन्स टाकलेलं आहे. जेव्हा आपण बाकीचेच बघतो किंवा इवन GMT कॅल्क्युलेशनचा आपण विचार करतो की बाबा ग्रीनविच मीन टाईम जो आहे, मग त्यामध्ये भारताचं टायमिंग आणि या GMTचं टायमिंगच्या कंपॅरिझन ज्या विचारलेल्या आहेत, ह्याच्यावर जनरली प्रश्न आले तर दॅट इज एक्सपेक्टेड. हे तुमच्या स्टँडर्ड बुक्समध्ये अवेलेबल असलेली इन्फॉर्मेशन आहे. बऱ्याच वेळा सेन्सस म्हणजे डेन्सिटी आणि सेक्स रेशो बऱ्याच जणांना अवघड गेलेला प्रश्न आहे, पण ही गोष्ट माहीतच असणं गरजेचं आहे. 2011चा सेन्सस आहे आणि या 10 वर्षामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारची फॅक्ट्स ऑलरेडी मेन्समध्ये तर विचारून झालेलीच आहे. म्हणजे सेन्सस हा फार महत्त्वाचा सेक्शन आहे आणि त्याच्या प्रत्येक महत्त्वाची फॅक्ट, मग स्पेसिफिकली डेन्सिटी आणि सेक्स रेशो हे फार महत्त्वाचे क्रायटेरिया आहेत, त्याच्याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे, पाठांतर असणं गरजेचं आहे. त्यामुळे तो इझी कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे. तर हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत किंवा फॉर एक्झाम्पल कोल डिस्ट्रीब्युशन, मिनरल डिस्ट्रीब्युशन तुम्हाला माहीतच असणं गरजेचं, मॅपच्या बेसिसवर तुम्हाला ते माहीत असणं गरजेचं होतं. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला बेसिकली मीडियम आणि इझी कॅटेगरीमध्ये आपल्याला दिसून येतात. मग हे सगळे इझी आणि मीडियम जे क्वेश्चन्स आहेत हे आपण जनरली आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पण कव्हर केलेले आहेत, कारण हे तुमच्या स्टँडर्ड बुकच्या सिलॅबसनुसार किंवा कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन सिलॅबसच्या बाहेरचा नाही आहे. इवन तुम्ही म्हणाल की ॲमेझॉन फॉरेस्ट बाहेरचा नाही, ॲमेझॉन फॉरेस्टसुद्धा तुमच्या वर्ल्ड बायोडायव्हर्सिटीचा पार्ट आहे आणि हे तुमच्या क्वेश्चन पेपर तुमच्या सिलॅबसचा पार्टच आहे आणि ती न्यूजमध्ये असलेली गोष्ट आहे. त्यामुळे हे दोन्ही जे कॅटेगरीज आहेत ह्या एक्सपेक्टेड सिलॅबस वाईज एक्सपेक्टेड कॅटेगरीज आहेत किंवा एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे हे फार अवघड म्हणता येईल का, असे नाही आहे. तर हे क्वेश्चन्स तुमचे मीडियम जास्तीत जास्त आपण म्हणू शकतो, पण हे इझीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात. तर हे सगळे जे इझी आणि मीडियम जे आपण म्हणतो की सिलॅबसला धरून जे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे ते चिनूक असू दे किंवा तुमच्या ग्रीनविच टाईमचा क्वेश्चन्स असू दे किंवा तुमच्या ओशन फ्लोअर लिथोस्फिअर बायोस्फिअरचा क्वेश्चन असू दे किंवा तुमचा जो ओशन फ्लोअर डिव्हिजन्स आहेत त्याचा क्वेश्चन्स असू दे, मान्सूनची रिझन म्हणजे मान्सून कुठल्या कुठल्या कारणांमुळे पडतो ह्याच्या पद्धतीचे क्वेश्चन्स असू देत किंवा तुमची नर्मदा नदी किंवा त्यांचे ओरिजिन, रिव्हरचे ओरिजिन आणि मृदा जे सॉईल आहे, तांबडी मृदा, तुमची रेगूर मृदा, ह्याच्याबद्दलचे जे क्वेश्चन्स आहेत हे जनरली मूल्यांकनानं बेसिकली कव्हर केलेले आहेत. तर हे जे इझी आणि मीडियम क्वेश्चन्स आहेत हे जनरली मूल्यांकनच्या व्हिडिओ लेक्चर्समधनं जनरली आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जेव्हा आपण सायन्सचा विचार करतो, जनरली सायन्स हा सगळ्यांना अवघड जातो. अवघड असतो म्हणून अवघड जात नाही, कारण निग्लेक्टेड पार्ट आहे म्हणून अवघड जातो. म्हणजे याबद्दल सायन्सबद्दल मुळातच बाबा सायकोलॉजिकल फिअर आहे आणि यामुळं मुलं त्याचा अभ्यासच करत नाहीत आणि केला तर फक्त बायोलॉजीचा करतात, फिजिक्स केमिस्ट्रीकडे तर ते बघतही नाहीत. आणि बायोलॉजीमध्ये सुद्धा किंवा फिजिक्स केमिस्ट्रीचे जेव्हा आपण बेसिक क्वेश्चन विचार करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल थॉम्सन मॉडेल हा बेसिक क्वेश्चन आहे.
म्हणजे कुठल्याही ॲटमचं जेव्हा स्ट्रक्चर आपण स्टडी करतो तेव्हा थॉम्सन मॉडेल हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते सुद्धा क्वेश्चन्स लोकांना अवघड वाटतात कारण ते वाचलेलं नाही आहे. तो सायन्स हा जनरली जरी मीडियम कॅटेगरी टाकला असला तरी सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला इझी कॅटेगरीमध्ये आपल्याला दिसून येतात. का? कारण हे बेसिक क्वेश्चन आहेत त्या विषयाशी. म्हणजे जेव्हा आपण फिजिक्सचा विचार करतो तर फिजिक्समध्ये तुमचा EMFचा जो केमिकल सेलवरचा क्वेश्चन्स आहे हा बेसिक क्वेश्चन आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. किंवा तुमचं टर्पेनॉइड्स हा केमिस्ट्रीचा बेसिक क्वेश्चन्स आहे. हे तुमच्या 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी त्याच्याबद्दल मेन्शन आहे. म्हणजे तुम्ही जर 11वी-12वीची पुस्तकं व्यवस्थित वाचली असतील तर हे क्वेश्चन्स तुम्हाला तिथं मेन्शन सापडणार आहे. आपण जेव्हा मेंडेलचा विचार करतो तर मेंडेल हे तुमच्या बायोलॉजीचं बेसिक आहे. म्हणजे जेनेटिक्स या टॉपिकबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन देणारी गोष्ट आहे. त्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबल हे तुमच्या केमिस्ट्रीचा बेस आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही एलिमेंटचा स्टडी करताना पहिल्यांदा मॉडर्न पिरियडिक टेबलबद्दल विचार करायला लागतो. किंवा कुठल्याही जेव्हा आपण बायोलॉजीचा विचार करतो तेव्हा स्पेसिफिकली जेव्हा डिसीजेसचा विचार करतो तिथं सेसेफ्लाय मेन्शनडच असते. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या बेसिक क्वेश्चन्समध्ये आहेत. पण प्रॉब्लेम कुठं येतो की आपण ह्या गोष्टी वाचत नाही. एवढं सायन्स वाचत नाही. स्पेसिफिकली 11वी-12वीची पुस्तकं आपण वाचत नाही. त्यामुळे हे क्वेश्चन्स आपल्याला अवघड जातात. पण हा ग्रे एरिया आहे. पण तरीसुद्धा आपण जेव्हा सायन्सकडे बघतो तर ओव्हरऑल जेव्हा आपण विचार करतो तर हा ओव्हरऑल क्वेश्चन्स थोडेसे आपण मीडियम कॅटेगरीमध्ये टाकलेले आहे. जेव्हा आपण डिफिकल्ट कॅटेगरीचा विचार करतो फॉर एक्झाम्पल ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शनबद्दल तुम्हाला स्पेसिफिक रिॲक्शन्स दिलेले आहेत. आणि या प्रत्येक रिॲक्शनबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाही कारण तो मुळातच अवघड क्वेश्चन्स आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे की बाबा सर्कोमेअरबद्दल विचारलेलं आहे. मुळात सर्कोमेअर काय आहे, कुठं वाचलेलं आहे, याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे. माहीत नसतं आपल्याला किंवा ते फार डीप नॉलेज आहे सायन्समधलं सुद्धा. म्हणजे वरवरचं नॉलेज नाही. त्यामुळे तो डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जातो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बाकीच्या ह्या सगळ्या तुमच्या बेसिक नॉलेजवर बऱ्याच वेळा ॲप्लाइड नॉलेजवर पण तुम्ही सॉल्व करू शकता. बऱ्याच वेळा तुम्हाला जे एखादं सम सॉल्व करायचं आहे किंवा तुम्हाला एनर्जी कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत हे बेसिक एनर्जी कॅल्क्युलेशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही 10वी-12वीची जर पुस्तकं वाचलेली असतील तर ते हे एनर्जी कॅल्क्युलेशनचे सुद्धा तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन करणं फारसं अवघड नव्हतं. त्यामुळे हा जो पूर्ण सेक्शन आहे हा मीडियम कॅटेगरीमध्ये जातो. का? तर फक्त आपण तेवढ्या रिगरसली सायन्स वाचत नाही म्हणून. त्यानंतर यावर्षी मुळात म्हणजे बऱ्याच वेळा आपण दुर्लक्षित करतो विषय पण यावेळी MPSCनंच दुर्लक्षित केलेला विषय म्हणजे इकॉनॉमी. पण जेवढे इकॉनॉमीचे क्वेश्चन्स आलेले आहेत ते मात्र सगळेच्या सगळे सोपे आहेत. म्हणजे जर आपण बघितलं डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये आपल्याला एकही क्वेश्चन असा सापडत नाही की जो पूर्णपणे डिफिकल्ट आहे किंवा कुठल्या पुस्तकाच्या बाहेर आलेले तुमच्या बेसिक नॉलेजच्या बाहेर आलेले. जे तुमचे बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते मीडियम आणि इझी कॅटेगरीमध्ये जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला पॉवर्टी लाईनबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP, GNP हा पण एकत्रित स्टडी करणाऱ्या गोष्टी आहेत. बेसिक आहे नॅशनल इन्कम. त्यानंतर तुमचं डिमॉनिटायझेशन, नीती आयोग आणि गॅट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी स्टँडर्ड बुक्समध्ये पण कुठलंही पुस्तक उचला इकॉनॉमीचं त्या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत विथ फॅक्ट्स. आणि त्यामुळं इकॉनॉमी हा सगळ्यात इझी सेक्शन्स होता पण क्वेश्चन्स फार कमी होते. मुळात MPSCने ह्याला जास्त वेटेज दिलेलं आपल्याला दिसून येत नाही. पण हे क्वेश्चन्स तुम्हाला येणं गरजेचं होतं. एज घेणं जर तुम्ही इथं चुकत असाल तर तुम्ही बाकीच्या क्राऊडच्या मागं पडलाय हे नक्की आहे. कारण बाकीच्या क्राऊडला हे क्वेश्चन्स त्यांनी अटेम्प्ट केलेले आहेत आणि त्यांना ते बरोबर पण आलेले आहेत. त्यामुळे इकॉनॉमी हा एक इझी सेक्शनमध्ये जातो. आणि शेवटचा सेक्शन आहे तो म्हणजे करंट अफेअर्स. म्हणजे करंट अफेअर्स हे करंट नव्हतंच यावेळी. म्हणजे 2 वर्षापूर्वीचं करंट आहे. म्हणजे 2019 वर्षातला आपल्याला करंट विचारलेलं आहे. आणि या करंट म्हणजे त्या 2 वर्षापूर्वीच आपल्याला स्टडी करून हे सगळे उत्तरं लिहायची होती. पण तरीसुद्धा जेव्हा आपण विचार करतो हे एव्हरग्रीन टॉपिक्स आहेत. हे एव्हरग्रीन टॉपिक्सबद्दलची तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्या फॅक्ट्स माहीत असणं गरजेचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला संसद आदर्श ग्राम योजना माहीत पाहिजे. कधी झाली, कसं झाली, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, त्याच्याबद्दलच्या फॅक्ट्स बाकीच्या काय आहेत. किंवा नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन याच्याबद्दल माहीत पाहिजे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स या सगळ्या बेसिक आहेत आणि कंटिन्युअसली न्यूजमध्ये असलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे ते असं नाही की फक्त 2019मध्येच न्यूजमध्ये होतं. हा 2019 स्पेसिफिक जर आपण विचारलं तर टाइम्स पर्सन ऑफ द इयर कोण होतं. म्हणजे ते ग्रेटा जे होती ती त्यावेळी फार न्यूजमध्ये होती आणि ती पण माहीत असणं गरजेचं आहे. किंवा नॅशनल फिल्म अवॉर्ड जे नाळ मूवीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे फार सोपा प्रश्न होता. म्हणजे हे सगळे तुमचे एव्हरग्रीन टॉपिक्स आहेत. मग डिफिकल्टमध्ये कुठला जातो RM मिल्क. इवन RM मिल्क जे फॉरेस्ट होतं किंवा ती जो रिझर्व फॉरेस्ट कव्हर होतं त्याच्यावर कॉन्ट्रावर्सी झाली होती मेट्रो शेडवरून. तर ते सुद्धा न्यूज होतं. आपण RM मिल्कच्या हिस्ट्रीबद्दल क्वेश्चन आल्यामुळे तो डिफिकल्ट झालेला आहे. तेवढं आपण नॉलेज तेवढं त्याचा स्टडी करत नाही. त्यामुळे RM मिल्क हा डिफिकल्ट. पण बाकीचे जेव्हा आपण सगळे क्वेश्चन्स बघतो जे न्यूजमध्ये आहेत कंटिन्युअसली ते आपण इझीमध्ये टाकलेत आणि जे कधीतरी न्यूजमध्ये येतात फॉर एक्झाम्पल नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट हा आपण कधीतरी न्यूजमध्ये वाचतो. ते सगळे क्वेश्चन्स किंवा ज्याच्यावर बरेचसे स्टेटमेंट्स आहेत 2, 3, 4 स्टेटमेंट्स आहेत हे सगळे आपण मीडियम कॅटेगरी. पण हे सगळ्या गोष्टी पण तुम्हाला माहीत असणं गरजेचंच होतं.
म्हणजेच आपण नॅशनल यूथ पॉलिसी फार कंटिन्युअसली न्यूजमध्ये नसते, पण नॅशनल पॉलिसी आहे ती बेसिकली तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पण आता फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा असं होतं की बाबा इराणचे जे वुमेन राईट्स आहेत त्याच्यावर बाबा हा अवघड कॅटेगरीतला क्वेश्चन आहे. नाही, इराणचे वुमेन, इराण ही जे आपण म्हणतो की जरा कॉन्झर्वेटिव्ह कंट्री आहे आणि त्या कंट्रीमध्ये वुमेन्सला एखादा राईट दिला जातो तर ते इंटरनॅशनल न्यूज होते आणि ती त्यावेळी न्यूजमध्ये होती. त्यामुळे हाही तुम्हाला गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे किंवा हा क्वेश्चन त्या सोप्या कॅटेगरीमध्ये जातो. म्हणजे जेव्हा आपण करंट अफेअर्सचा विचार करतो, करंट अफेअर्स एका ठराविक पुस्तकाच्या बाहेर जात नाही. कुठलंही चालू घडामोडीचं पुस्तक उचला, त्या चालू घडामोडीच्या पुस्तकामध्ये ते कुठल्याही प्रकारे बाहेर गेलेले नाही, त्या पुस्तकामध्ये स्टिक राहिलेले आहेत आणि हे स्टँडर्ड क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे करंट अफेअर हा क्वेश्चन पेपर किंवा हा सेक्शन जो आहे हा फार इझी कॅटेगरीमध्ये जातो. किंवा जेव्हा आपण विचार करतो की फॉर एक्झाम्पल आपण 15th फायनान्स कमिशन किंवा बाकीचे जे SDG इंडेक्सबद्दलचे जे क्वेश्चन्स आहेत हे खरं म्हणजे इकॉनॉमीशी रिलेटेड आहे, पण हे आपण इथं का टाकलेले आहेत की स्पेसिफिकली हे जे क्वेश्चन विचारले गेले आहेत हे करंट कंटेक्समध्ये आता कुठल्या प्रकारचे मॉडिफिकेशन झालेले आहेत, कुठल्या प्रकारचे चेंजेस झालेले आहेत, ह्या पद्धतीने हे क्वेश्चन असल्यामुळे हे आपण करंट अफेअर्समध्ये टाकलेले आहेत. पण ते सुद्धा सोपे आहेत. SDG इंडेक्सबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. भारत कुठल्या रँकवर आहे, महाराष्ट्राचं काय स्टेटस आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तो करंट अफेअर्स सेक्शन हा इझी कॅटेगरीमध्ये जातो. जेव्हा आपण ओव्हरऑल क्वेश्चन पेपरकडे बघतो तर हिस्ट्री हा सगळ्यात अवघड सेक्शन होता, म्हणजे फार ऑड फॅक्ट्स होत्या. त्यानंतरचा जो मीडियम सेक्शन होता तो म्हणजे होता सायन्स. पण बाकीचे जे सगळे सेक्शन्स आहेत हे थोडेसे मीडियम टू इझी कॅटेगरीमध्ये जास्त जातात. तो ओव्हरऑल पेपर जो होता हा मीडियम आणि किंवा लिटल इझी ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला जाता येतो. जर तुमचा अटेम्प्ट हा 75 ते 90च्या दरम्यान असेल तर तुमचा व्यवस्थित अटेम्प्ट आहे. जर तुमची ॲक्युरेसी फार चांगली आहे तर 70-75च्या दरम्यानसुद्धा तुमचा अटेम्प्ट फार व्यवस्थित आहे. त्यामुळं ह्या पेपर फार अवघड नव्हता. बऱ्याच वेळा काय होतं की मुलं जो डिफिकल्ट सेक्शन आहे ते आपली मेमरी कॅच करते आणि त्याच्यावरच डिस्कशन होत राहतात की स्वित्झर्लंडसारखा क्वेश्चन आला किंवा आरे मिल्कालनीचं काहीही विचारलं. तर असे क्वेश्चन्स फक्त 13 आहेत, जास्तीत जास्त आपण म्हणू 15 आहेत. जर तुम्हाला ह्याच्यावर पण काही कॅटेगरायझेशनमध्ये आपण जर ऑब्जेक्शन घ्यायचं म्हटलं तर जास्तीत जास्त 15 क्वेश्चन आहेत जे अवघड आहेत. पण बाकीचे 85 क्वेश्चन हे तुमच्या इझी किंवा मीडियम कॅटेगरीमध्ये जातात, जे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. काही वेळा तुम्हाला थोडंसं लॉजिक लावून सुद्धा सॉल्व्ह करता केले जाऊ शकत होते. तर ओव्हरऑल हा क्वेश्चन पेपर तुमचा मीडियम टू इझी कॅटेगरीमध्ये होता.